वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो इयत्ता दुसरीचं वेद राज्यस्तरीय परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण. तर आतापर्यंत आपल्या 4 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत. आज आपण घेणार आहोत 5वी प्रश्नपत्रिका आहे बघा आपली. त्यामधील सर्व विषयाचे स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. तर स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करायला देखील विसरू नका. चला तर बघू. विभाग पहिला आहे बघा. प्रश्नपत्रिका क्रमांक 5वी आहे, भाषा व सामान्य ज्ञान. यासाठी आपल्याला 2-3 ओळीचा उतारा दिलेला आहे. उतारा वाचून घ्यायचा आहे विद्यार्थ्यांनो तुम्ही सर्वांनी, मगच तुम्ही प्रश्नाकडे वळायचं आहे. मी उतारा वाचलेला आहे, मी प्रश्नाकडे जाते बघा. प्रश्न पहिला आहे, मागेमध्ये कोणाचे संमेलन भरले होते? जी तुम्हाला फुलांचे संमेलन बालभारतीच्या पुस्तकात एक कविता असेलच बघा, त्यामधीलच काही ओळी आहेत. तशाच प्रकारच्या तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईलच. तर बागेमध्ये बघा, एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते. म्हणजे बागेमध्ये संमेलन कोणाचे भरलेलं आहे? फुलांचे. 4 नंबरचा ऑप्शन. दुसरा प्रश्न आहे, पांढरा शर्ट घालून कोण फिरत होते? इथं जर बघितलं तर बघा, पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. आता इथं शर्ट म्हटल्याने इथं समानार्थी शब्द आपल्याला सदरा दिलेला आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. उत्तर आपलं तेच असणार आहे, पांढरा मोगरा. 2 नंबरचा आहे बघा, मोगरा. ते उत्तर आपलं बरोबर असणार आहे. तिसरं आहे, चित्रातील व्यक्ती कोण आहे? बघा, ही चित्रातील व्यक्ती तुमच्या पुस्तकातच आहे बघा, हे आहेत साने गुरुजी. चौथा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सुंदर चांदण्या डॅश डॅश हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. तुमच्या पाठातीलच आहे. तर चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. कोणाचे चांदणे? चंद्राचे चांदणे. प्रश्न 5वा, कोणते सांगा? डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी म्हणजे काय असतं? तर तो असतो उगवता सूर्य. 6वा, जसे ते फूल तसे ती काय? म्हणजे पुल्लिंग नपुसकलिंग यामध्ये शोधायचं आहे. इथं आपल्याला स्त्रीलिंग विचारले. तो फळा, ती शाळा. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, ती शाळा, तो विळा, तो नळ. सगळे तोचे शब्द आहेत, पुल्लिंगी शब्द आहेत. दुसरा ऑप्शन आहे आपला, ती शाळा. 7वा बघा, श अधिक र हे जोडाक्षर आलेला शब्द कोणता? आता श अधिक र म्हणजे श्र असतं. आता इथं बघा, शहामृग, सूर्य, श्रावण आणि प्रगती. श अधिक रचं श्रची फोड आहे ही, त्यामुळं आपला 3 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे. 8वा बघा, मुले कोणाच्या गादीवर पडणार आहेत? कोणाच्या? बघा, मुले ढगाच्या गादीवर पडणार आहेत. हे आपल्या पाठातीलच आहे. दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा. प्रश्न 9वा आहे, न द दिकाशी या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास येणारे मधले अक्षर कोणते येईल? आता मधले अक्षर काढायचे आहे म्हणजे बघा, ह्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो? तर दिनदर्शिका होतो. दिनदर्शिका हा 5 शब्दांचा अक्षरांचा शब्द आहे. तर मधले अक्षर आपण इकडं 2 सोडून मधले अक्षर दी न द. द हा शब्द आपला काय येणार आहे? मधले अक्षर येणार आहे. 10वा आहे, अनेकवचनी शब्द कोणता? आता तो बैल बघा, एका बैलासाठी आपण बैलच म्हणतो, अनेक वचन करताना देखील बैलच राहतं. तार बघा, एक तार अनेक तारा होतात. एक शेंग अनेक शेंगा, एक फुगा अनेक फुगे होतात. म्हणजे या तिन्हीचं वचन बदलतं आपलं, फक्त पहिल्याचं बदलत नाही, म्हणून अनेक वचनी शब्द आपला बैलच राहणार आहे. 11वा आहे, कापसाच्या बीला काय म्हणतात? आता कापसाच्या बीला आपण सरकी म्हणतो, आंब्याच्या बीला कोय म्हणतो, फणसाच्या बीला अठळी म्हणतो आणि चिंचच्या बीला चिंचोका म्हणतो. आपल्या कापसाच्या बीला आपण सरकी म्हणतो. 12वा आहे, चौकोनात दिलेले आलेले विरामचिन्ह कोणते? आता हे आहे विरामचिन्ह, ते आहे आपलं उद्गारवाचक चिन्ह, उद्गार चिन्ह. 13वा बघा, जसे घोड्याचा तबेला तसे वाघाची काय? घरदर्शक शब्द आहे. घोड्याचा तबेला तर वाघाची असते गुहा. 14 बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता येईल म्हटले? मनीषा सुंदर नृत्य डॅश डॅश. आता इथलं क्रियापद काय येणार बघा? बसते, करते, गाते का देते. तर या वाक्याला अनुसरून आपल्याला मनीषा सुंदर नृत्य करते. नृत्य म्हणजे नाच आहे, डान्स म्हणतो आपण त्याला. करते हा शब्द आपला योग्य असणार आहे. 15वा आहे बघा, खालील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
अशा प्रश्नामध्ये असलेला का नसलेला बघायचं, या शब्दाच्या खाली अंडरलाईन करायची, म्हणजे लगेच लक्षात राहतं आपल्याला की शोधायचं काय आहे, असलेला का नसलेला. इथं आपल्याला नसलेला शोधायचं आहे. आकाशासाठी आभाळ बरोबर आहे, गगन देखील समानार्थी आहे, अंबर देखील समानार्थी आहे. मेघ हा कोणाचा समानार्थी शब्द आहे विद्यार्थ्यांनो, तर हा ढग या शब्दाचा समानार्थी शब्द मेघ आहे, म्हणून नसलेला कोणता असणार आहे, मेघ आहे. 16 बघा, विशालची योग्य कृती कोणती. विशालची कृती बघा, विशाल सतत टी व्ही पाहतो, अयोग्य आहे. विशाल सतत व्हिडिओ गेम खेळतो, ही पण अयोग्य आहे. विशाल पुस्तक वाचतो, ही आपली योग्य कृती असणार आहे. विशाल मोबाईलचा अति वापर करतो, ही देखील अयोग्य आहे. योग्य आपली 3 नंबरची असणार आहे. 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी घोड्याचे अन्न कोणते. भिजवलेले हरभरे, मिरची, डाळिंब, प्राण्याचे मांस का दूध. तर घोडा हा आपला भिजवलेले हरभरे खातो, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. 18वा आहे, हा खालील वाक्य कोण म्हणाले. दिनू, तुला तर माहीतच आहे, तुला तर फारच माहीत आहे रे. तर या प्रश्नाचं ऑप्शन असणार आहे आपला अर्चना, रहीम, मुमताज का हेमांगी. तर दिनू, तुला तर फारच माहीत आहे रे, हे वाक्य म्हटलेलं आहे हेमांगीनं. 19वा प्रश्न आहे बघा, गोलातील शब्दाशी संबंधित नसणारा शब्द पर्यायातून निवडा. शब्दाशी संबंधित नसणारा म्हणा गोलातील शब्द. तर गोलातील शब्द काय आहे, शाळा. शाळेशी संबंधित विद्यार्थी असतात, शाळेशी संबंधित गणितपेटी असते, शाळेशी संबंधित बाग असते. पण शाळेशी संबंधित दवाखाना असतो का, नसतो. दवाखाना असतो म्हणजे आपल्या शाळेमध्ये छोटीशी एक प्रथमोपचाराची पेटी असते, पण दवाखाना तिथं नसतो. त्यामुळं आपल्याला संबंधित नसणारा शब्द हा पहिला ऑप्शनच आपला असणार आहे, दवाखाना. पुढचा बघा, 20वा प्रश्न आहे, चित्र शब्द कोड्यासाठी शब्द ओळखा व रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा म्हटले. बघा, हा आहे पतंग, इकडे दिलेला आहे तंबोरा. तुम्हाला याच्यावरूनच लक्षात आले असेल, पतंग आणि तंबोरा म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आहे, वर अनुस्वार असलेला तो आपला बरोबर येणार आहे. चला, मराठी विभाग झालेला आहे बघा. लगेचच आपण विभाग गणितच सुरू करूया. 21 बघा, 94 म्हणजे कोणता शब्द असणार, अंक असणार आहे आपला 94. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. पहिला बघा 84, 74 आणि 64 अशा पद्धतीचे हे अंक आहेत. 22 बघा, फाइंड ऑड मॅन आउट. वेगळा पर्याय शोधायचा आहे बघा. 8 अधिक 6 14 आहे, 9 अधिक 5 14, 7 अधिक 7 14, 9 अधिक 6 15 होतं. ह्यांची बेरीज 15 येते, म्हणून वेगळा पर्याय आपला 9 अधिक 6चा असणार आहे. पुढचा आहे 23वा बघा, विच इज द करेक्ट पेअर. बरोबर जोडी कोणती ती शोधायची आहे आपल्याला. बघा, 4 10 2 युनिट, 4 10 म्हटले म्हणजे इथं काय पाहिजे, 42 पाहिजे. आपल्याला इथं 24 दिले, ही चुकीची आहे. 3 युनिट्स 9 10, 9 10 आहेत म्हटल्यावर 93, इथं तर 39 दिले, ही पण चुकीची आहे. तिसरी बघू, 6 10 5 युनिट्स 65, ही बरोबर आहे. 8 10 2 युनिट म्हणजे 82 झाले. इथं टेन्स आणि युनिट बघायचे आणि मगच उत्तर कन्फर्म करायचं आहे. 8 10 2 युनिट मीन्स 82 पाहिजे, इथं 28 दिले, म्हणजे ही चौथी, दुसरी आणि पहिली 3 जोड्या आपल्या काय असणार आहेत, चुकीच्या असणार आहेत. 3 नंबरची आपली बरोबर आहे. 24 बघा, हाऊ मेनी हॉरिझॉन्टल लाईन इन फिगर. हॉरिझॉन्टल म्हणजे कशा, आडव्या रेषा. तर बघा, दिलेल्या आकृतीत आडव्या रेषा किती आहेत म्हटले. आडव्या रेषा बघा, ही एक दिसते, इथून इथं असणारी ही एक दिसते आणि इथून असणारी ही एक दिसते, म्हणजे 1 2 आणि 3 अशा 3च रेषा दिसतात, म्हणून आपण पहिला ऑप्शन बरोबर देणार. 25 बघा, विच इज द बिगेस्ट नंबर. सर्वात मोठी संख्या. 32 63 80 अँड 86. आता ह्या चारीमध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 86 ही आपली सर्वात मोठी संख्या आहे. 26 बघा, विच नंबर विल बी करेक्ट फॉर असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, योग्य चढता क्रम होण्यासाठी चौकटीत कोणती संख्या आहे. तुम्हाला मी शिकवलेलं आहे, चढता क्रम म्हणजे पहिला काय करायची, लहान संख्या घ्यायची. तर इथं 2 लहान आहेत, लहानापेक्षा मोठी, मग हिच्यापेक्षा देखील मोठी, पण ह्या संख्येपेक्षा लहान असणारी संख्या आपल्याला इथं शोधायचं आहे. 84 घालू शकतो का, 72पेक्षाही मोठी आहे. 40 बघा, 40 घातली तर 43पेक्षा इथं आपल्याला मोठी घ्यायला हवी. 64 बघा, 64 आपण घेऊ शकतो, 43पेक्षाही मोठी आहे. आणि 39 घेऊ शकत नाही, कारण 43पेक्षाही लहान आहे. आपल्याला इथं काय, 43पेक्षा मोठी संख्या 64 आणि 72पेक्षा लहान संख्या देखील 64 आहे, म्हणून आपण 3 नंबरचा ऑप्शन इथं बरोबर
देणार आहे. 27 बघा, अँड आयडेंटिफाय द कार्डिनल नंबर. मूल्यवाचक संख्या कोणती. तुम्हाला सांगितलेलंच आहे मी, दिलेले ऑप्शन बघायचे, त्याच्यात 3 एकसारखे दिलेले असणार आणि एक वेगळा दिलेला असणार. आता इथं बघा पहिला, तिसरा आणि चौथा बघितला तर सगळ्याला TH लावलेले संख्या आहेत, त्यामुळं दुसरा ऑप्शन आपला 40 हा आपला काय असणार आहे, 40 हा मूल्यवाचक संख्या आपली असणार आहे. 28 बघा, विच नंबर विल बी करेक्ट फॉर एम्प्टी बॉक्स. एम्प्टी बॉक्स म्हणजे ह्या रिकाम्या चौकटीत आपल्याला कोणती संख्या येईल. 16 अधिक आपल्याला दिलेलं आहे आणि उत्तर 87 आलं पाहिजे. आता इथं काय घालावं लागेल बघा. आता इथं 99 घातलं तर 9 अधिक 6 15 होतात, ही नाही घाल. दुसरा बघा 81 घातला तर इथं 1 आहे म्हटल्यानंतर 6 ने 1 7 होतं. मग इथं 8 आहे, 8 आणि 1 9 पाहिजे, ही पण नाही. तिसरा ऑप्शन घातला तर बघा 71 1 अधिक 6 7 होतं आणि 7 अधिक 1 8, म्हणजे 71 हा आपला 3 नंबरचा ऑप्शन आहे, तो आपला बरोबर येणार आहे. 29 बघा, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन द डिजिट. अंडरलाईन केलेल्या या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. आता 9 हा एकक स्थानी आहे, एकक स्थानच्या अंकाची किंमत आहे तीच राहते, म्हणजेच 9 हे ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. तिसावा आहे बघा, 58 वजा चौकट बरोबर 27, म्हणजे 58मधून किती घालवल्यानंतर 27 राहणार आहेत. आता 31 बघा घालवल्यानंतर मी डायरेक्ट का घेतलं बघा, 8मधून 1 घालवला तर आपल्याला 7 उरणार आहेत, म्हणून 31 इथं जर ठेवलं तर 8मधून हे 1 गेले राहिले 7 आणि 5मधून 3 गेले राहिले 2, म्हणजे हे आपली काय असणार आहे, बरोबर वजाबाकी असणार आहे, 2 नंबरचं ऑप्शन. 31 बघा, वेदकडील 36 रुपये व पार्थकडील 26 रुपये मिळून किती रुपये होतील. अशी गणितं तुम्हाला मी सांगितलेले आहे, शाब्दिक गणितं उभ्या मांडणीनेच करायचे आहेत. बघा मी इथं तोंडी सांगते बघा, 36 अधिक 26, 6 आणि 6 12, हातच्याला 1, 3 आणि 2 5 आणि हातच्या 1 6, म्हणजे 6 आणि 2 62 ही आपली त्याच्याकडे एकूण रुपये असणार आहेत. 32 बघा, हाऊ मच इज दिस नोट वर्थ. आता ही नोट किती रुपयांची आहे दिसते आपल्याला, याच्यावर लिहिलेलंच आहे 100 रुपये, म्हणजेच कुठं 2 नंबरचं ऑप्शन 100 रुपीज हा आपला बरोबर येणार आहे. 33 बघा, प्रत्येक मुलास 2 चेंडू, याप्रमाणे 6 मुलांना किती चेंडू लागतील. प्रत्येक मुलास म्हणजे एका मुलास 2 चेंडू, तर 6 मुलांना किती. एकाची देऊन अनेकांची किंमत काढताना आपण गुणाकार करतो, म्हणजेच 2 गुणिले 6 करावं लागेल. 6 दुनी 12, दुसरा ऑप्शन तो आपला बरोबर येणार आहे. 34 बघा, 6च्या पाड्यातील संख्या कोणत्या. पाढे म्हणजे निदान तुम्ही दुसरीला आहात म्हटल्यानंतर 15पर्यंत तरी पाढे तुम्हाला पाठ असले पाहिजेच. तर 6च्या पाड्यातील बघा 12 18 24 30 पहिल्याच ऑप्शनमध्ये आहेत, त्या सगळ्या संख्या आपल्या 6च्या पाड्यातील आहेत. दुसऱ्यामध्ये बघा 2 आहे का नाही, तिसऱ्यामध्ये 8 आहे का नाही, चौथ्यामध्ये 4 आहे का नाही, म्हणजे हे 3 ऑप्शन नाही आहेत. पहिला ऑप्शन आपला 6च्या पाड्यातील सगळ्या संख्या असणार आहेत. 35 बघा, सानिकाजवळ 3 दशक माळा व 8 सुट्टे मणी आहेत, त्यापैकी 9 मणी तिने जावेदला दिले तर तिच्याजवळ किती मणी उरले. आता 3 दशक माळा म्हटलेत म्हणजे काय, दशक म्हणजे 10, 3 गुणिले 10 30 माळा आणि 8 सुट्टे मणी, 30 आणि 8 यांची बेरीज पहिला करून घ्यायची, 38 होतात. 38मधून आपल्याला 9 मणी त्याने जावेदला दिलेत, म्हणून काय करायचं आपण 38मधून 9 वजा करायचे, राहतात तिच्याकडे किती मग 29, म्हणजेच 29 मणी राहणार आहेत. 36 बघा, इफ वेनसडे ऑन 7th डॅश डॅश ऑन 9th, म्हणजे 7 तारखेला बुधवार होता तर 9 तारखेला कोणता वार. आता 7 तारखेला बुधवार, गुरुवारी 8 तारीख असणार आहे आणि शुक्रवारी 9 तारीख असणार आहे, म्हणजे आपल्याला वार मिळालेला आहे शुक्रवार, पण इथे इंग्रजी ऑप्शन दिले आहे, शुक्रवारला आपण फ्रायडे म्हणतो. 4 नंबरचा ऑप्शन आपला तो बरोबर येणार आहे. 37 बघा, विच इज द करेक्ट ऑप्शन ऑफ एक्सपांडेड फॉर्म्स. संख्येचे योग्य विस्तारित रूप. 30 अधिक 4 34 येणार, चुकीचं आहे. 60 अधिक 5 65, हे आपलं योग्य आहे, बरोबर आहे. 80 अधिक 3 83 पाहिजे, इथं 82 दिलं. 10 अधिक 4 14 येतं, इथं 16 दिले, म्हणजे योग्य विस्तारित रूप आपलं 2 नंबरचं असणार आहे. 38 बघा, एका शहराच्या एका पार्किंगच्या मैदानात 64 बस व 58 कार उभ्या आहेत, तर मैदानात कारपेक्षा बसची संख्या कितीने जास्त आहे. कितीने जास्त कितीने कमी करण्यासाठी आपण काय करतो, वजाबाकी करतो. 64 वजा 58 केले तर आपल्याला 4 आणि 6 बस हे काय असणार आहेत, आपल्या कार ह्या बसची संख्या 6ने जास्त असणार आहे. 4 नंबरचा ऑप्शन आपला तो बरोबर येणार आहे. 39 बघा, हाऊ मेनी कॉर्नर्स अँड एज डज अ फिगर हॅव. आकृतीस किती कडा व कोपऱ्या आहेत. आता इथं आहे आपली ही
शंकूची आकृती, तर तिला एक कॉर्नर आणि एक कोपरा असतो, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. 40 बघा, विच इज द डिफरंट टेन्स नंबर, वेगळा दशक असणारी संख्या. दशक म्हणजे इकडून संख्या बघायची 8 7 8 8, म्हणजे 8 8 8 हे दशक एकसारखे आहेत. 2 नंबरचाच ऑप्शन आहे जो वेगळा दशक असणारे आहे, म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर. तर गणित विभाग देखील आपला विद्यार्थ्यांना झाला आहे बघा. लगेचच आपण विभाग तिसरा इंग्रजी याकडे वळूया. 41चा प्रश्न आहे, व्हॉट इज दिस पिक्चर ऑफ डॅश डॅश. हा काय आहे, कॅप, कप, कॅट का कॉट. तर आपले हे चित्र आहे कपचं, म्हणून दुसरा ऑप्शन. 42 बघा, विच पिक्चर स्टार्ट विथ द लेटर टी, म्हणजे टी अक्षराने सुरुवात होणारे चित्र शोधायचे आहे. मी सगळ्यांचं तुम्हाला ऑप्शन म्हणजे सांगते बघा. बॅट आहे बी, ट्री टी, फिश एफ, आणि ही झाले पॉट किंवा जार भरणी म्हणतो आपण तिला, तर पॉटसुद्धा म्हणू शकतो आपण. मग टी अक्षराने सुरू होणारे अक्षर आपले असणार आहे ट्री, म्हणजे TREE, ट्री म्हणजे झाड, दुसरा ऑप्शन. 43 बघा, चित्रातील खेळ कोणता. हा आहे आपला बघा, क्रिकेट आहे, बास्केटबॉल आहे, फुटबॉल आहे का खो खो आहे. मुलं पायानं खाली खेळतायत, म्हणजे हा फुटबॉल खेळ आहे. 44 बघा, वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द. मॅट, माऊस, सुरू होणारा म्हटले मॅट, माऊस, मंकी अँड नेट. तर यम 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 आणि मॅट, माऊस आणि म या अक्षराने सुरू होणारे 3 अक्षरे आहेत, शब्द आहेत. आणि चौथा जो आहे तो यन अक्षराने सुरू होतो आणि नेट त्याला म्हणतो आपण, म्हणून चौथा ऑप्शन बरोबर. 45 बघा, चित्रातील वस्तू मोजा. तर इथं आहेत हे भोवरे. एक बघा, इंग्रजीमध्ये मस्त मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आलेले आहेत. दुसरा ऑप्शन आहे बघा 13चा, तो बरोबर येणार आहे. 46 बघा, जसे फ्लॉवर्स तसे क्रोज काय. तर आपल्याला काय म्हटलं आहे, फ्लॉवर्स म्हणजे अनेक वचन केलेलं आहे, तर क्रोज येणार, म्हणजे CROWS येणार, म्हणजे कावळे, एक कावळा अनेक कावळे असं आपण म्हणतो. बघा 47चा प्रश्न आहे, चित्रात काय दिसतं विचारलेलं आहे. चित्र आहे आपलं स्वयंपाकी, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये आपण शेफ म्हणतो. पॉटर म्हणजे भांडी बनवणारा, मातीची भांडी बनवणारा. कारपेंटर सुतार, सिंगर म्हणजे गाणी गाणारा, आणि शेफ म्हणजे हा झाला आपला स्वयंपाकी किंवा त्याला आचारी म्हणतो. 48 बघा, सोबतच्या आकृतीतील आकार कोणता आहे. हा आहे आकार स्क्वेअरचा, स्क्वेअर म्हणजे चौरस, 2 नंबरचा ऑप्शन. 49 बघा, फाइंड आउट मॅन आउट, वेगळा पर्याय बघायचा आहे. इथं दिलेले आहेत तुम्हाला स्मॉल आणि कॅपिटल लेटर्स. बघा, डीचं डी कॅपिटल आणि स्मॉल दिलेलं आहे, एमचं स्मॉल आणि कॅपिटल, ही जोडी बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे. एचचं कॅपिटल आणि स्मॉल, ही पण जोडी बरोबर आहे. आरचं कॅपिटल स्मॉल फी दिलेलं आहे, ही चुकीची जोडी आहे, म्हणून वेगळा पर्याय आपला चौथा ऑप्शन असणार आहे. 50 बघा, चौकोनातील अक्षरापासून कोणता नाही असं विचारले. बघा, कार बघा CAR, इथं दिसतं का बघा, CAR हा बनतो. मॅट बघा MAT, MAT हा पण बनतो. गन बघा GU आहे का बघा, यू कुठंच दिसत नाही, म्हणून तिसरा ऑप्शन बनत नाही. तरी पण चौथा बघू, बिग बघा BIG इथं दिसतं, म्हणजे तिसरा ऑप्शन आहे तो आपला बनत नाही आहे, म्हणून तो बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आपली 5वी प्रश्नपत्रिका देखील झालेली आहे. हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.